आता आम्ही मंगळवारचं निघालेलो होतो देवदर्शनासाठी आणि देवदर्शनासाठी अचानकच प्लॅन ठरलेला होता तोही मंगळवारी. आणि सगळेजण असे मस्त गाडीत होतो आणि जात होतं आमच्या देवदर्शनासाठी. आणि कृष्णा इथे मस्त झोपलेला होता आणि नंतर इथं येता जाता परिसर दिसत होता तो मी थोडा थोडा कॅप्चर करत होते. आणि कृष्णा झोपेतून उठल्यावर त्याची अशी काहीशी रिएक्शन होती. तर नंतर चिंचणीपाशी पोचल्यावर जाताना नदी लागते, त्या नदीला नारळ सोडला आणि आणि देवापाशी पोचल्यावर जेवढे नारळ होते तेवढे वाढवून घेतले आणि त्यातलं पाणी प्यायला सगळ्यांना दिलं. तेही नंतर देवापाशी पोचल्यावर पूर्ण असं दर्शन आमचं छान झालेलं होतं. आणि कृष्णाला देवीच्या पायावर ठेवायचं होतं, तेही काम झालं. आणि कृष्णाने ना भंडाऱ्याची पिशवीच उचलली होती तिथली, ती म्हणजे आत्तेनं तिथं पाळणा घातलेला होता ते पाळण्याची पिशवीच उचलली. नंतर थोडा वेळ बसलो आणि थोडीशी शॉपिंग केली, कारण की मला गोंचं घ्यायचं होतं कृष्णासाठी आणि स्वयंसाठी. आता मला कृष्णाला गोंचं घालायला तर फारच आवडतं, म्हणून तर म्हणलं गोंचंच घ्यायचं आहे. आणि नारळाची किंमत आदमापुरामध्ये गेल्यावर समजली की किती आहे. तुम्हाला जर बघायचे असेल तर मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. नंतर प्रसाद वाटला आणि प्रसाद थोडासा घरीही घेऊन आलो. छान असा व्हिडिओ वगैरे केला आणि नंतर फोटो वगैरे काढल्यानंतर तिथे काही महाप्रसाद नव्हता म्हणून आम्ही तसंच निघालो आणि जाताना इथे सुद्धा फोटो काढले. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत बाय.